हो सर. मग आपण हो सर. गणिताची हो सर. उदाहरणं बघतोय. त्यामध्ये मसावी आणि लसावीची जी शाब्दिक उदाहरणं आहेत ती बघणार आहोत. ती एक पीडीएफ माझ्या आता सापडत नाही, सुरुवातीपासून घेणार होतो मी. मसावी लसावी म्हणजे काय असतं हे सगळं मी तुम्हाला उद्या क्लिअर करतो. तत्पूर्वी महत्तम साधारण विभाजक आणि लघुत्तम साधारण विभाज्य एलसीएम आणि मसावीला जो काही शब्द आहे जीसीडी ग्रेटेस्ट कॉमन डिवायडर, तर असे दोन भाग असतात. तर याच्यावरची प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातात. आता उदाहरणार्थ प्रश्न तुम्हाला आला की प्रश्न असा आला की संख्यांचा दोन संख्यांचा लसावी 420 आहे व मसावी 15 आहे. त्यापैकी एक संख्या 105 आहे, तर दुसरी संख्या कोणती, असा जर प्रश्न आला तर काय करायचं. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला असा आहे: एक संख्या म्हणजे दिलेली एक संख्या गुणिले दुसरी संख्या जी आपल्याला काढायची बरोबर लसावी गुणिले मसावी. आता एक संख्या काय दिली आपल्याला, 105 दिलेली आहे. दुसरी संख्या काढायची ऍज इट इज ठेवली. लसावी ऑलरेडी आपल्याला 420 दिलेला आहे, मसावी आपल्याला 15 दिलाय. म्हणजे आता इक्वेशन तयार झालं. 105 गुणिले दुसरी संख्या बरोबर 420 गुणिले 15. तर अशा पद्धतीने आपलं समीकरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. समीकरणाच्या नियमानुसार समीकरणाच्या नियमानुसार आपण जर विचार केला तर दुसरी संख्या बरोबर, आता दुसरी संख्या बरोबर काय करावं लागणार आहे, तर 420 गुणिले 15 ऍज इट इज राहील. हा 105 इकडे गुणिले, इकडे गुणिले असेल तर तो बरोबर चिन्हाच्या इकडे म्हणजे दुसऱ्या बाजूकडे जाताना तो भागिले जाईल. 105 15ने 105 ला भाग दिला, 15 साते 500, इथे 7 राहिला, 7ने 420 ला भाग दिला, 7 सकम 42, 7 शून्य शून्य, दुसरी संख्या तुमची 60 आलेली आहे. तर अशा पद्धतीने हे एक उदाहरण सोडवायचं आहे. दुसरी संख्या आहे तुमची 60. या पद्धतीने म्हणजे दोन संख्यांचा लसावी 420 व मसावी 15 आहे. त्यापैकी एक संख्या 105, तर दुसरी संख्या कोणती, असा प्रश्न आला. ज्यावेळेस लसावी मसावी आणि एक संख्या दिली असेल, दुसरी संख्या काढायची असेल, किंवा दोन्ही संख्या दिल्या असतील, लसावी दिला असेल, किंवा दोन्ही संख्या दिल्या असतील, मसावी दिला असेल, लसावी काढायचं असेल, तर हे सूत्र मात्र लक्षात ठेवायचं. सूत्र आहे एक संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे. आता अजून एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे दुसरं. ते उदाहरण असं आहे की दोन संख्यांचा गुणाकार 3456 असून लसावी 144 आहे, तर त्या संख्यांचा मसावी किती. तर अशा पद्धतीने जर उदाहरण आलं तर दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी दिलाय, तुम्हाला मसावी काढायचा आहे. तर तो तुम्ही काढाल का, आता मागच्या सूत्रानुसार उदाहरण सोडवा बरं. तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देतो, प्रयत्न करा. चला सोडवता येईल. सोडवते कोणी? काय? बघा, हे उदाहरण या पद्धतीने सोडवायचं होतं. मी तीच पद्धत होती. दोन संख्यांचा गुणाकार 3456 असून लसावी 144 आहे, ते तर त्या संख्यांचा मसावी काढा, असा जेव्हा प्रश्न येतो तर तुम्हाला काय करायचं होतं, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजेच दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी, तोच फॉर्म्युला वापरायचा होता. 3456 लिहिलं असतं तुम्ही इथे, हा 144 इकडे गुणिले इकडे जाताना भागिले गेला.
तर इथं उलट केलं म्हणजे मसावी इकडे लिहून घेतला काही फरक पडत नाही, किंवा 144 इकडे नेला तरी तेच होणार आहे. 3456 जर आपण केलं तर त्या पद्धतीने 12ने भाग दिला, 12चा वर्ग 144, आणि 12ने 3456 भाग दिला, 288 आलं. मग इथे 12 आलं, इथे 288 आलं, 12ने पुन्हा 288 ला भाग दिला, 24 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे तुमचं उत्तर आलं मसावी. मसावी आलेला आहे 24. या पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवायचं होतं. त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न येईल की दोन संख्यांचा मसावी 42 आहे. आता फॉर्म्युला थोडा चेंज होईल. दोन संख्यांचा मसावी 42 आहे व लसावी 504 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती, असा जर प्रश्न आला तर याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिले तुम्हाला अनकॉमन फॅक्टर काढावे लागतील, आणि अनकॉमन फॅक्टर केव्हा निघतात, असामायिक अवयव केव्हा निघतात, तर ज्यावेळेस आपण लसावी भागिले मसावी करतो तर त्यावेळेस अनकॉमन फॅक्टर निघणार आहेत, असामायिक अवयव आपले निघणार आहेत. मग हे असामायिक अवयव काढण्यासाठी आपण काय करणार, तर लसावी भागिले मसावी. मग लसावी आहे 504, 504 भागिले 42 केलं. 42 ने 42 एक 42, इथे तुमचे 8 राहिले, 42 दुने 84, म्हणजे काय, तर 12 हे उत्तर आलं. आणि 12 हे जर उत्तर आलं तर असामायिक अवयव काय तयार झाले, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 हे दोन अनकॉमन फॅक्टर आपल्याला मिळालेले आहेत, असामायिक अवयव मिळाले 4 त्रिक 12. मग आपण आता काय करणार, तर याच्यामध्ये दुसरा फॉर्म्युला असा आहे की लहान संख्या आपल्याला विचारली, तर ज्यावेळेस तुम्हाला लहान संख्या काढायची असते तर काय करायचं असतं, त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे मसावी गुणिले लहान असामायिक अवयव. आता तुम्ही हे दोन अवयव काढलेत ऑलरेडी, 4 आणि 3 काढलेलाच आहे. मसावी तुम्हाला माहिती आहे, मसावी तुमचा 42 आहे, ऑलरेडी उदाहरणामध्ये दिलेला आहे. 42 गुणिले लहान अवयव कोणता आहे, 4 त्रिक 12 मध्ये 4 लहान आहे की 3, तर 3 लहान आहे. मग 42 गुणिले 3 जर केलं तर तुमची लहान संख्या येते 126. लक्षात ठेवा. तेच मोठी संख्या काढायची असेल तर काय करायचं, मोठी असेल तर मोठा असामायिक अवयव घ्यायचा, लहान असेल तर लहान असामायिक अवयव घ्यायचा. मसावी मात्र दोन्ही ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे फॉर्म्युला काय तयार झाला, लहान संख्या बरोबर मसावी गुणिले लहान असामायिक अवयव, आणि मोठी संख्या बरोबर मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव. 42 ऍज इट इज येईल. आता मोठा असामायिक अवयव कोणता आहे, 4 आहे. म्हणजे 42 गुणिले 4 जर तुम्ही केलं तर तुमचं उत्तर येणार आहे 168. तर या पद्धतीने 126, 168, एक लहान संख्या एक मोठी संख्या, याचा अर्थ असा होतो 126 आणि 168 या दोन संख्यांचा मसावी हा 42 आणि लसावी 504 आहे. या पद्धतीने सोडवायचं होतं. चला आता तुम्ही सोडवा हे उदाहरण. दोन संख्यांचा गुणाकार 486 आहे. लसावी 54 आहे, तर मोठी संख्या कोणती. आता तुम्ही काय करणार, 484 गुणाकार आहे, लसावी 54, मग 54 ने 486 ला भाग द्या, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, मसावी मिळेल. मग लसावी मसावी मिळाला म्हणजे मग मोठी संख्या कशी काढायची ते आता आपण शिकलोय. चला प्रयत्न करा बरं, चौथं उदाहरण सोडवण्याचा कोणीतरी करा प्रयत्न. जमतंय का, प्रयत्न करायचा आहे. 162. चला बघूया उत्तर. आता इथं काहीतरी चुकलंय बघा. आता काय करायचं होतं तुम्हाला, दोन संख्यांचा गुणाकार 486 दिलेला आहे, लसावी 54 आहे, तर तुम्ही काय करणार, मोठी संख्या काढायला लागली. आता मसावी जेव्हा काढायचा असतो, आता तोच फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला, आता जे खालचं उदाहरण आपण पाहिलं ना, कुठला, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. आता तुम्हाला मसावी काढायचं असेल तर लसावी इथे गुणिले इकडे जाताना भागिले होणार आहे,
तेच त्यांनी वरच्या उदाहरणात केलेलं आहे बघा. वरच्या उदाहरणात काय केलं, डायरेक्ट सोडून दाखवलं. मसावी इकडे घेतला आणि लसावीने भाग दिला. दोन संख्यांचा गुणाकार भागिले लसावी. दोन संख्यांचा गुणाकार 480 भागिले लसावी केला 54. 54ने 486 ला भाग दिला, 9 आला. मसावी तुमचा 9 आलेला आहे. आता 9 आलाय तर तुम्हाला ऑलरेडी आधी असामायिक अवयव काढायचा आहे. मग असामायिक अवयव काढायचा एक फॉर्म्युला आहे, जो ऑलरेडी मागच्या उदाहरणात आपण पाहिला होता. असामायिक अवयव जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, लसावी भागिले मसावी करावं लागेल. ऑलरेडी तुम्ही आता मसावी 9 काढलेला, लसावी ऑलरेडी 54 दिलेला. 9ने 54ला भाग दिला, 9 सक 54, 6 उत्तर आलंय. 3 दुने 6. आता याच्यामध्ये मोठा अवयव आहे 3, लहान अवयव आहे 2. मग आपल्याला मोठी संख्या काढायची असेल तर काय करतो आपण, मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव. मग मसावी तुमचा 9 तुम्ही काढलेला गुणिले मोठा असामायिक अवयव 3 आहे, 9 त्रिक 27. लहान संख्या काय येईल सांगा बरं, तोंडी सांगा, लहान संख्या काय येईल, लगेच सांगता आलं पाहिजे. 18. अगदी बरोबर. लहान संख्या काय, मसावी गुणिले लहान असामायिक अवयव, 9 गुणिले 2 18. म्हणजे तुमची एक संख्या, मोठी संख्या आली 27, लहान संख्या झाली 18. या पद्धतीने उदाहरण सोडवायचं होतं. चला घ्या बरं अजून एक उदाहरण. हा, काय दिलेलं आहे आता तुम्हाला या उदाहरणात, काय दिलंय बघा, सोडून घेऊ आपण. दोन संख्यांचा गुणाकार 2700 आहे, लसावी 180. असं आलं ना लगे अगोदर मसावी काढून घ्यायचा. मग मसावी काढायचं असेल तर काय, तर मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार भागिले लसावी. मग 2700 भागिले 180, 180ने 2700ला भाग दिला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 18चा पाडा तुम्हाला किंवा 9च्या पाड्याने गेलात तरी चालेल, 18च्या पाड्याने गेलात तरी चालेल. तर तुमचं उत्तर इथे 15 येतं. 2700 भागिले 180 केलं, उत्तर 15, म्हणजे तुमचा मसावी 15 आला. तुम्हाला बेरीज विचारली, मग बेरीज विचारली तर तुम्ही काय करणार, ऑलरेडी तुम्हाला अगोदर मोठी संख्या लहान संख्या काढावी लागेल. मोठी संख्या काढायची असेल तर मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव, आणि लसावी लहान संख्या काढायची असेल तर मसावी गुणिले लहान असामायिक अवयव. आता तुमचं असामायिक अवयव अगोदर काढून घ्यावा लागेल. असामायिक अवयव काढायचा असेल तर लसावी भागिले मसावी करायचं. लसावी आहे 180, मसावी आहे 15. 15ने 180ला भाग दिला, 12 उतरला. 12चे फॅक्टर पाडले, 12चे अवयव पाडले, 4 त्रिक 12. मोठी संख्या आली 4, मोठा असामायिक अवयव 4, लहान असामायिक अवयवाला 3. मग मोठी संख्या 15 गुणिले 4 बरोबर 60, लहान संख्या 15 गुणिले 3 बरोबर 45. प्रश्न तो नाहीये, प्रश्न असा आहे, दिलेल्या दोन संख्यांची बेरीज किती. मग तुमचं उत्तर, मोठी संख्या आली 60, लहान संख्या आली 45, दोघांची बेरीज केली, 60 अधिक 45 बरोबर 105. या पद्धतीने उदाहरण सोडवायचं होतं. विषय सोपं आहे. आता जसं अपूर्णांक असतात तर या अपूर्णांकांसाठी एक फॉर्म्युला आहे, तो पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय दिलेलं आहे बघा तिथे, आता साधारणपणे 2/5, 3/10, 4/10 या अपूर्णांकांचा लसावी किती आहे, असा प्रश्न आला. तर मग काय करायचं, त्याचे फॉर्म्युले आहेत. ही पीडीएफ मी तुम्हाला पाठवणार आहे, त्यात तुम्ही नंतर लिहून घ्या वाटल्यास की कशा पद्धतीने कोणते फॉर्म्युले काय आहेत. त्याच्यात काय करणार, अपूर्णांकांचा लसावी. मग अपूर्णांकांचा लसावी कसा काढणार, अंशांचा लसावी भागिले छेदाचा मसावी. अंशांचा लसावी भागिले छेदाचा मसावी, याला म्हणतात अपूर्णांकांचा लसावी. मग अंशांचा लसावी छेदाचा मसावी, मग तो काढायचा असेल तर अंश कोण कोण आहे, 2 3 4. 2 3 छेद 4. कोण आहेत, 5 10 10. आता 2 3 4चा अगोदर लसावी काढावा लागेल, कारण असं उदाहरण आलं तर अंशांचा लसावी काढावा लागतो. लसावी काढण्यासाठी एक सोपी पद्धत आहे, 2 3 4 इथे दिलेले आहेत, 2ने याला भाग द्यायचा आहे. ही भागाकार पद्धत आहे अवयव काढण्याची. मी तुम्हाला बोललो माझी ती एक पीडीएफ सापडली नाही, उद्या सांगतो मी तुम्हाला अवयव कसे पाडायचे. 2 3 4, मग इथे 2ने भाग दिला 2ला, बे एक बे, म्हणजे इथे 1 आला बे. आता 2 आणि 3ला भाग जात नाही म्हणून 3 ॲज इट इज आला. 2 आणि 4ला भाग जातो म्हणून इथे बे दुने 4, म्हणजे तुमचे अवयव खाली आले, काय आलेले, 1 3 2 आले, बरोबर. हा, आता 1 3 2 3चा लसावी. आता 2 3चा लसावी आपला जो आलेला आहे, मग तो कसा काढायचा असतो, जे लाल अक्षरात अंक आले ज्याने भाग दिला तो
आणि खालचे सगळे भाग घ्यावे लागतात. म्हणजे दोन घेतला बघा, इथे दोन घेतला, 2 3 4 चा लसावी. मग तो काय आलेला आहे, 2 आलेला आहे, 3 आलाय हम्म. आणि 2 आलाय. आता एक घेऊन काही फायदा आहे का, नाही. तर एकची किंमत कुठेही घ्या ती तेवढीच येणार. म्हणून हे लाल अक्षरात जेवढे आले, हे सगळे अवयव आलेले ते ऍज इट इज लिहिले. 2 × 3 × 2, एक आपण घेतला नाही, कारण एकने गुणलं तर काही येणार नाही. आता मसावी काढायचा आहे. आता 5 10 10 हे जे आहे ते हे 5 10 10 जे आहेत, हे छेदाचा मसावी. छेदाचा मसावी कसा काढायचा, तर कॉमन फॅक्टर आपण 5 घेतला, 5ने 5ला भाग दिला 1, 5 दुने 10, 5 दुने 10, म्हणजे तुमचे फॅक्टर तयार झाले. आता 5. लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण भागाकार पद्धतीने अवयव पाडतो त्यावेळेस उभी आणि आडवी जी रेषा असते, म्हणजे हा उभा पाठ हा आडवा पाठ, यातल्या जेवढ्या संख्या मध्यभागी येतात, उभ्या आणि आडव्यामध्ये सगळ्यांचा गुणाकार म्हणजे तो लसावी असतो. आणि ह्या प्रकारामध्ये मसावी काढायचा असेल तर ज्याने भाग जातोय पूर्णतया तो मसावी असतो. हा लक्षात येतंय, हा मसावी असेल 5. इथे मात्र लसावी काढताना 2 घ्यावा लागेल, 3 घ्यावा लागेल, 2 घ्यावा लागेल, सगळ्यांचा गुणाकार करावा लागेल. त्यावेळेस 2 × 3 × 2 आणि इथे आलेला आहे तुमचा 5 आलेला आहे. बेत्रिक 6, 6 दुने 12, 12/5 या पद्धतीने तुमचं उत्तर येणार आहे. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला तर अपूर्णांकांचा लसावी किती, तर अपूर्णांकांचा लसावी काढायचा असेल तर तुम्हाला अंशाचा लसावी काढावा लागेल. अंशाचा लसावी 12 आलेला आहे आणि छेदाचा मसावी 5 आलाय, 12/5 या पद्धतीने आहे. आता अजून एक उदाहरण दिलंय बघा. 22/15, 32/21, 7/30 या अपूर्णांकांचा मसावी काढा. आता अपूर्णांकांचा मसावी काढायचा असेल तर बघा, खालचं उदाहरण कसं होतं, तुम्हाला लसावी काढायचा होता तर अंशाचा लसावी काढला, छेदाचा मसावी काढला. आणि इथं काय केलंय आता, अंशांचा मसावी, छेदाचा लसावी, उलट करायचं म्हणजे मसावी विचारलाय अपूर्णांकाचा. अपूर्णांक म्हणजे काय, अंश आणि छेद ज्याला असतात त्याला आपण अपूर्णांक म्हणतो. मग अपूर्णांकांचा मसावी, मसावी आणि लसावी काढायचा असेल तर मसावी काढायचा असेल तर अंशांचा मसावी म्हणजे वरचा भाग हा मसावी असेल, खालचा भाग हा लसावी असेल छेदाचा. तसं इथं काय केलं, लसावी काढायचा होता म्हणून अंशांचा लसावी, छेदाचा मसावी, उलट करायचं आहे सूत्रामध्ये. तसं इथे सूत्रामध्ये उलट केलं. अपूर्णांकांचा मसावी बरोबर अंशांचा मसावी भागिले छेदाचा लसावी. अंश कोण कोण आहे, 22 32 7 यांचा आपल्याला मसावी काढावा लागेल. 15 21 30 या छेदांचा लसावी काढावा. मग 22 32 7 चा मसावी काढायचा. मग 22 32 7 अशी कोणतीच संख्या नाही की जी 22 32 7 एका संख्येच्या पाड्यात येतात. फक्त एकच संख्या आहे ती म्हणजे एक. मग एक हा त्यांचा मसावी झाला, बरोबर आहे की नाही, एक हा त्यांचा मसावी झाला. आणि 15 31 21 30 चा लसावी काढायला लावला. 15 21 30 लिहिला, तीनाच्या पाड्यात 15 येतो, 3 5 15, 3 7 21, 3 10 30. पुन्हा 5ने 5ला भाग जातो, 5 1 5, 7ला भाग जात नाही म्हणून 7 तसाच ठेवला, 5 दुने 10. लाल अक्षरातले उभे, लाल अक्षरातले आडवे या सगळ्यांचा गुणाकार, 3 × 5 × 1 × 7 × 2. एक आपण घेतला नाही, का घेतला नाही, तर त्याला गुणिले केलं तरी येणारी संख्या तीच येणार म्हणून फरक पडत नाही. 3 × 5 × 7 × 2, एक तसाच राहिला. 3 5 15, 15 दुने 30, 7 त्रिक 21, 210, 1/210 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे. आता अजून एक प्रश्न आहे, काय प्रश्न आहे बघा.
बघा या उदाहरणामध्ये अं, 4.1/2 आलेला आहे. 3.3/4, 7. इथे आलेला आहे 1/2. या संख्यांचा तुम्हाला काय विचारलेलं आहे, मसावी व लसावी काढायला लावलाय त्यांनी. तर याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे अपूर्णांकांचा मसावी बरोबर. आता 9/2 कसं आलं, 15/4 कसं आलं आणि 15/2 कसं आलं ते एकदा बघून घेऊया आपण. तर चार याच्यामध्ये दुने 8 आणि 1 9 सर. 4 दुने 8, 8 आणि 1 9. आपण काय करत असतो, छेद आणि हा जो पूर्णांक काढला असतो. पूर्णांक म्हणजे काय, जो अंक पूर्ण, आणि अपूर्णांक म्हणजे काय, जो अपूर्ण आहे. ओके. मग आता काय करणार, 4 दुने 8 आणि 1 9, 9/2. 3 चोक 12, 12 आणि 3 15/4. 7 दुने 14, 14 आणि 1 15, 15/2. या पद्धतीने या संख्यांचा मसावी लसावी किती असा जर प्रश्न होता, तर अपूर्णांकांचा मसावी बरोबर 9. इथे आलेला आहे 9 15 15चा मसावी, 2 4 2चा लसावी. मग आपण काय करणार, मसावी काढायला लावला ठरल्याप्रमाणे अंशांचा मसावी, छेदांचा लसावी घेणार. ओके. आता याच्यामध्ये काय झालं, 9 15 15चा मसावी. मग तो कसा काढणार, तर इथे बघा अंशांचा मसावी लसावी काढायचा असेल तर अजून एक ही एक मेथड आहे बघा. इथे सरळ सरळ आपण काय केलं बघा, 9 लिहिला, 15 घेतला, 15 घेतला. मग 9 कोणाच्या पाड्यात येतो, 15 कोणाच्या पाड्यात येतो हे आपण बघून घ्या. 3ने भाग दिला, 3 त्रिक 9, 3 5 15, 3 5 15. मग आता हे झाल्यानंतर पुन्हा 5 घेतला, 5च्या पाड्यात 3 येत नाही म्हणून 3 ऍज इट इज खाली आला. 5ने 5ला भाग दिला, 1 आलं. 5ने 5ला भाग दिला, 1 आलं. मग मसावी काय, तर जेव्हा आता इथे प्रश्न पडला असेल की मसावी 3च का आला, तर जेव्हा आपण या पद्धतीने मसावी आणि लसावी काढतो, तर मसावी कोणता असतो, की ज्याची पूर्ण लाईनीमध्ये सगळ्यांना ज्या संख्येने भाग जातो. 3ने 9 15 15ला भाग गेला. उदाहरणार्थ 5ने पण या खालच्या सगळ्या संख्यांना भाग गेला असताना तर 5 सुद्धा लाल रंगामध्ये राहिला असता. 3 5 15 उत्तर काढलं असतं मसावी म्हणून. पण इथे काय झालं, तिन्ही संख्यांना 3ने भाग जातो म्हणून 3 हा मसावी झाला. आणि याच्या ठिकाणी आपल्याला लसावी काढायचा आहे, 2 4 2चा लसावी काढायचा आहे. बरोबर. तर या संख्यांचा मसावी लसावी आपल्याला काढायला लावला होता. तर यांचा लसावी जर काढायचं ठरलं आपलं, 3 5 3, हे बघा 3 5 3 एक एक घेऊन चालणार नाही, तर तो 45 येतो. आता अपूर्णांकांचा तुम्हाला मसावी काढायला लावलाय. हम्म. तर तो 3/4. आता 4 कसा आला हा लसावी बघा, 2 4 2चा, 2 4 2 घेतला, 2ने भाग दिला, बे 2 4, बे. मसावी आला 2, लसावी म्हणजे काय, 2 × 2, बे 4. मग अपूर्णांकांचा मसावी 9 15 15चा मसावी 3 आला, 2 4 2चा लसावी 4 आला. तर 3/4 हे उत्तर आलेलं आहे. या पद्धतीने आहे. आता हेच उदाहरण अशा पद्धतीने जर आलं, हेच उदाहरण या पद्धतीने जर आलं, की ज्या उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेलं आहे 22.5, 0.75 व 15 या संख्यांचा मसावी व लसावी किती. या पद्धतीने जर प्रश्न आला, 22.5, 0.75 व 15 या संख्यांचा मसावी व लसावी किती असा जर आला, तर मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने येतं. बघा 22.5, 22.50, 22/50. म्हणजे काय केलं आपण, एक 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 गैरसंख्या केलं. म्हणून ती संख्या 2250 झाली. 2 घरात सरकत आलो, 22.5 एक घर अशा पद्धतीने सरकवत गेलो. जी क्रिया वर केली ना तीच क्रिया केली. इथे ×10 केलं, इथे ×100 केलं. 0.75 × 100 केलं, 22.5 × 100 केलं, 2250 आलं. 0.75ला 100ने गुणलं, 75 आलं. 15ला 100ने गुणलं, 1500 आलं. म्हणजे आपल्याला या संख्यांचा मसाई लसाई काढायचा असेल तर या दशांश चिन्हांमधल्या संख्यांचा मसावी लसावी आपल्याला काढायचा असेल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, इथे काय करणार आपण, 2250, 75 आणि 1500
तर ह्या तिन्ही संख्यांचा पुन्हा आपण लसाई मसाई काढणार. 2250 लिहिलं, 75 लिहिलं, 50 लिहिलं. 25 या संख्येमध्ये 2250 भाग दिला 90 आलं, 25ने 75 भाग दिला 3 उत्तर आलं, 25ने 1500 भाग दिला 7 उत्तर आलं, पुन्हा 3ने 90 भाग दिला 30, 3ने 3 भाग दिला 1, 3ने 60 भाग दिला 20, मग पुन्हा 10 घेतला, 10च्या पाड्यात 30 येतो, 10च्या पाड्यात 20 येतो आणि एक ऍज इट इज ठेवला. आता मसावी काढायचा असेल तर काय, तर बघा 25ने तिघांना भाग गेलाय, 3ने तिघांना भाग गेला, म्हणून मसावी आला 25 त्रिक 75. आणि लसावी काढायचा असेल तर आपण काय करतो, उभी आणि आडव्या संख्यांचा गुणाकार. 25 गुणिले 3 गुणिले 10 गुणिले 3 गुणिले 2, एक आपण घेतला आणि ते मी मगाशी सांगितलं. 25 त्रिक 75, 75 गुणिले 10 तुमचे झाले 750, 750 गुणिले 3. त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन सगळं केलं, तुमचं उत्तर बरोबर 4500. मग आता प्रश्न असा पडतो की तुम्हाला अपूर्णांक संख्यांमधला लसाई मसाई विचारला, तर काय करायचं, आपण 100ने गुणलं होतं ना इथे, तर आता 75ला 100ने भागा 0.75 येईल, आणि 45ला 100ने भागा 2 शून्य गेले 45 उत्तर येईल. मसावी याला 0.75, लसावी याला 45. या पद्धतीने उदाहरण सोडवायचं. तसंच हे एक उदाहरण आहे 1.7, 0.51, 51, 0.153 यांचा मसावी लसाई काढा. तर आपण काय केलं, 1.7ला 100ने गुणलं, सॉरी 1000ने गुणलं, तेव्हा तिथे 1700 आलेलं आहे. ओके. 0.51ला पण 1000ने गुणलं 510 आलं, 153ला 1000ने गुणलं 153 आलेलं आहे. आणि मग आपण तिन्ही संख्यांचं काय केलं, कॅल्क्युलेशन केलं, मूळ अवयव पाडले. 1700, 510, 153, 17ने भाग दिला 100, 510ला 17 त्रिक 51, 30 आलं, 17ने 153, 17 9 153, 10ने भाग दिला 100ला जातो, 30ला जातो, 9ला जात नाही, ऍज इट इज ठेवला. 3ने भाग दिला 10ला जात नाही, 3ला जातो, 9ला जातो. मग आता मसावी 17 येईल, कारण सगळ्यांना 17ने भाग गेला, 10ने गेला नाही, 3ने पूर्ण संख्यांना गेलेला नाही, म्हणून मसावी आला 17. लसावी काढायचा असेल तर उभी आणि आडवी जेवढ्या संख्या आल्या त्यांचा गुणाकार. 17 गुणिले 10 गुणिले 3 गुणिले 10 गुणिले 1 गुणिले 3, एक आपण घेत नाही कारण उत्तर तेच होतं, म्हणून 17 गुणिले 10 गुणिले 3 गुणिले 10 3, तर 15300 आलं. मग आपण 1000ने गुणलो तर आता 1000ने भाग द्या, 1000ने भाग दिला तर 0.017 येईल, आणि 15300ला 1000ने भाग दिला तर 15.3 उत्तर येईल. या पद्धतीने मसावी आणि लसावी काढायचं आहे. म्हणजे आजचं शेवटचं उदाहरण, मग आपण थांबणार आहोत. 2चा तिसरा घात म्हणजे 2चा क्यूब, 3चा वर्ग 5 गुणिले 704, ही एक टर्म आहे पूर्ण. 2चा वर्ग गुणिले 3चा 5वा घात गुणिले 5चा वर्ग गुणिले 7चा 6वा घात, ही पण एक टर्म आहे. 2चा वर्ग गुणिले 5चा घन गुणिले 707चा वर्ग. तर असं जर आलं, यांचा मसावी लसावी काढायला लावलं, तर मसावी काय घ्यायचं, 2चा वर्ग गुणिले 5 गुणिले 7. म्हणजे आता या टर्म मध्ये लाल रंगामध्ये बघा, इथे वर्ग कोणता आलेला आहे, तर 2चा वर्ग आलाय. ओके. मसावी काढताना नंतर 5 घेतलेला आहे त्यांनी, आणि इकडे घेतलेला आहे 7चा वर्ग घेतला. ओके. ज्या छोट्या छोट्या टर्म आहेत त्या सगळ्या इकडे घेतल्या, म्हणजे 1 आणि 2च्या, 5च्या डोक्यावर 1 असतो नेहमी, त्या त्या टर्म इथे घेतल्या. आणि लसावीमध्ये काय करायचं, उरलेल्या सगळ्या टर्म घ्यायच्या. 2चा घन, 3चा 5वा घात, 5चा पुन्हा 5चा काय घेतला, घन घेतला, आणि 7चा 6वा घात. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडायचं आहे. याच्याबद्दल अजून एक पीडीएफ माझी मी ती शोधतो, तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. बाकीचा भाग आपण नंतर बघूया. कालचं परवाच्या लेक्चरची पीडीएफ पण तुम्हाला शेअर करतो.